तर आजचा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी किंवा व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला सगळ्यात पहिला एक डिझाईन दाखवणार आहे. कम्प्लीट दाखवेन, मी नंतर खाली ठेवूनही दाखवेन. तर ही कम्प्लीट डिझाईन जी आहे ना, तर ती मी एआयच्या माध्यमातून जी आहे तर ती बनवलेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये ही सगळी डिझाईन, ठीक आहे, कम्प्लीट बघा. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखवते. एक बॅनर बनवलाय, खाली मोबाईल नंबर वगैरे सगळं दिसेल. मी खाली ठेवून दाखवते तुम्हाला. ओके, तर बघा किती सुंदर पद्धतीने हा जो डिझाईन आहे ना तो बनवलेला आहे आणि कुठेही ब्लर झालेला नाहीये. डिझाईन फाटतंय आपण म्हणतो ना, कुठेही नाही, अगदी व्यवस्थित छान पद्धतीने बघा. वरती माऊली फॅशन लिहिलेलं आहे, खूप छान फॉन्ट वापरलेला आहे. सर्व प्रकारचे जे काही लिहिलेलं आहे ते अकॉर्डिंगली ड्रेसेस जे असतील तर ते इथे ऍड केलेले आहेत. सोबतच ब्लाउजचे डिझाईन्स आणि मोबाईल नंबर, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर ते इकडे तुम्हाला बघायला मिळतील. सोबतच हा जो इमेज मी बनवलेला आहे ना, तर हा मी तुम्हाला दाखवते, जो की मी एआयचा वापर करून जो असेल ना तर तो बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता ChatGPT माझा एआय जो आहे तर तो इथे ओपन आहे आणि सिम्पली मी एआयला एक प्रॉम्प्ट दिला होता की मला एक शॉपचं होर्डिंग हवा आहे. लँडस्केप साईज, तुम्ही साईज एक्झॅक्टली तुम्हाला जी हवी आहे त्या अकॉर्डिंगली पण देऊ शकता. शॉपचं नाव दिलं होतं, टेक्स्ट कोणती ऍड करायची तर ते दिलं आणि इमेजेस कोणते ऍड करायचे तर ते डिटेलमध्ये दिले. मोबाईल नंबर आणि कलरफुल हवं होतं. तर त्या अकॉर्डिंगली ही जी इमेज असेल तर ती जनरेट झाली. बघा किती सुंदर इमेज जनरेट झाली. सेव्ह केली आणि ज्या वेळेला मी पाठवली प्रिंटिंगसाठी तर त्यावेळेला मी फक्त काय केलं, इथे डॉक्युमेंट, ठीक आहे, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये, कारण व्हॉट्सअपवरती आपण शेअर करतो ना आपला जो काही हे आहे म्हणजे क्वालिटी जी आहे तर ती खराब होऊ शकते. फोटो फॉर्मॅटमध्ये पाठवतोय तर त्यावेळेला तर मी हा पाठवताना फक्त जो आहे तर तो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवला. तर किती सुंदर डिझाईन जी असेल तर ती बनलेली आहे बघा. आणि त्या डिझाईनचा वापर करून आपण अशा टाईपचे शॉपचे बॅनर्स जे असतील तर ते रेडी केलेले आहेत. तर आता भरपूर लोकांना वाटतंय की प्रिंट मटेरियल, आता बघा एआय मध्ये पण भरपूर टेक्नॉलॉजीचे चेंजेस जे असतील तर ते आलेले आहेत. तर भरपूर लोकांचा एक गैरसमज असतो की बाबा कॅनवाचे डिझाईन्स असतील किंवा एआयचे डिझाईन्स असतील तर ज्यावेळी आपण प्रिंटिंगला जाऊ तर ते कुठेतरी फाटतील किंवा ब्लर होतात. आणि कुठेतरी भरपूर वेळेला प्रिंटिंग प्रेस वाल्यांकडून जे असेल तर ते आपल्याला सांगितलं जातं की म्हणजे पूर्वी ना ज्या वेळेला मी कॅनवाचे ट्युटोरियल्स अपलोड करायचे आणि ग्राफिक डिझायनर म्हणून हा जो टायटल असेल तर तो मी लावायचे, तर भरपूर लोक हसायचे. म्हणजे लोकांना काय वाटायचं की जे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत जसं की फोटोशॉप असेल, कोरल ड्रॉ असेल, तर हे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत ना तर ते वापरल्यावरच ग्राफिक डिझायनर जो असेल तर तो तयार होतो, असं भरपूर लोकांचा गैरसमज होता. पण आता सध्या तुम्हाला सांगू काय की कॅनवा सोबतच एआय भरपूर टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे आणि हे सगळं मटेरियल जे असेल ना तर ते आपण प्रिंट क्वालिटीचं जे असेल तर ते रेडी करू शकतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज होता की बाबा अशा टाईपचे होर्डिंग्स बनवायचे असतील किंवा प्रिंट मटेरियल काय बनवायचं असेल किंवा मग सोशल मीडिया पोस्ट मोस्टली आपण बनवतो. मी जास्त तुम्हाला रेकमेंड करते की सोशल मीडिया पोस्ट जे असतील तर ते बनवा. होर्डिंग्स तुम्ही बनवू शकताय, मी तुम्हाला लाईव्ह डिटेलमध्ये दाखवलं की कशा पद्धतीने बनवायचं. पण मोस्टली एआयच्या माध्यमातून, कॅनवाच्या माध्यमातून आपण सोशल मीडिया पोस्ट वगैरे जे असतील तर ते बनवतो. आणि भरपूर म्हणजे जे ग्राफिक डिझायनर असतील नसतील, मला आठवते अजूनही 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळी मी कॅनवाचे ट्युटोरियल्स अपलोड करायचे तर त्यावेळी भरपूर जण मला एक मोठीच्या मोठी कॉमेंट आली होती की तुम्ही कॅनवा वापरताय आणि स्वतःला ग्राफिक डिझायनर कसं काय म्हणताय. तर बघा टेक्नॉलॉजी बदलली ना की गोष्टी ऑटोमॅटिकली बदलतात आणि ते अपडेट्स जे असतील ना तर ते आपण स्वीकारायचे. भरपूर शॉर्टकट्स, भरपूर गोष्टी येतात. कारण मी बघा माझ्याकडे सगळा सेटअप आहे, हा कम्प्युटर आहे, माझा लॅपटॉप खाली मी ठेवलेला आहे, तर हळूहळू सगळे इक्विपमेंट्स मी घेतलेत. पण खरं सांगायचं तर माझ्याकडे सध्या तितका वेळ नाही आहे की मी कम्प्युटरवरती काम जे असेल तर ते करू शकते. त्यामुळे मला माझं जे काही काम असेल ना तर हा माझा मोबाईल, जसं की मी नेहमी सांगते, माझा मोबाईल म्हणजे माझं ऑफिस आहे. तर जे मी तुम्हाला आता इथे दाखवलं, मी दाखवताना इथे तुम्हाला दाखवलेलं आहे, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी इथेच मोबाईलच्या माध्यमातून जे असेल तर ते बनवले. बघा इथे सगळे डिटेल्स दिले. इमेज जी असेल तर ती मला इथे रेडी होऊन आली. सिम्पली रेडी जी होऊन आलेली इमेज असते तर ती डाउनलोड करायची आणि व्हॉट्सअपच्या द्वारे जी असेल तर ती शेअर करायची. का मी तुम्हाला सांगते, कारण बघा भरपूर आता सध्या महिला असतात, स्टुडंट्स असतात किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असतात आणि तितका वेळ नसतो आपल्याकडे. एक एक डिझाईनसाठी ऑलमोस्ट 1 तास 2 तास किंवा 3-3 तास कधी कधी तर जायचे. आणि सध्या आपल्याकडे इतकी टेक्नॉलॉजी जी असेल तर ती बदल झालेला आहे की 3-4 मिनिटांमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी किंवा मग बाकीच्या टेक्निकल गोष्टी असतील तर त्या, थोडंफार तुम्हाला प्रॉम्प्ट कशा पद्धतीने द्यायचं तर या गोष्टी शिकायला पाहिजे. साईज कशा पद्धतीने डिसाईड करायची तर या गोष्टी, आणि बाय मिस्टेक समजा ते याच्या माध्यमातून बनवलेले डिझाईन मध्ये कुठेतरी
चूक झाली, मिस्टेक झाली, तर ती मग कॅनवाचा वापर करून जी असेल तर ती सुधारायची कशी, करेक्शन्स कसे करायचे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की अगदी बिगिनर लेवलला व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. त्यामुळे सध्या टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करा आणि छान पद्धतीने काम करा. आणि जर तुम्हाला अशा टाईपचे डिझाईन्स, आता हे मी तुम्हाला शॉपचं होर्डिंग दाखवलं, पण जर समजा तुम्हाला इंस्टाग्रामचे पोस्ट, डिजिटल मार्केटिंगसाठी जे काही पोस्टर्स लागतात ऍडव्हर्टिजमेंटचे, तर तशा टाईपचे इन्व्हिटेशन कार्ड्स, लोगो, बॅनर्स, तर अशा गोष्टी जर तुम्हाला बनवायला शिकायच्या असतील माझ्याकडून पर्सनली, तर आपला लेटेस्ट ऍडव्हान्स ग्राफिक्सचा कोर्स चालू होतोय, जो की सोमवारपासून, आता येत्या सोमवारपासून जो असेल तर तो चालू होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, 15 तारीख आहे, ठीक आहे, येत्या 15 तारखेपासून चालू होणार आहे, ज्याचं नाव आहे ऍडव्हान्स ग्राफिक्स. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये हे कसं करायचं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी असतील तर ते एक्सप्लेन करेन की प्रॉम्प्ट कसा लिहायचा, चेंजेस कसे करायचे, करेक्शन्स कसे करायचे, ही जी साईज आलेली आहे तर ती साईज कशी डिसाईड करायची. बघा, होर्डिंग ज्यावेळी तुम्ही दुकानासाठी बॅनर वगैरे करताय तर साईज मॅटर करते, किंवा मग क्लायंट तुम्हाला म्हणतं की आम्हाला A4 साईज मध्ये हवा आहे, आम्हाला इंस्टाग्राम स्टोरी साईज मध्ये हवा आहे, तर त्यावेळेला ती जी साईज असेल ना तर ती चूज करणं तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर अशाच टाईपचे ट्युटोरियल्स मी नक्कीच घेऊन येत असते. समज, गैरसमज या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे, लोक काय बोलतात, आय डोंट केअर, आणि कोणीच या गोष्टीची पर्वा करू नका. तुम्ही स्वतः काय करू शकता, तर इथे कुठेतरी फोकस करा. तुम्ही स्वतः काय काम करू शकता, कोणत्या स्किल्स वरती तुम्ही फोकस करू शकता, आणि सध्या मार्केटमध्ये कोणते स्किल्स इन डिमांड आहेत, कोणतं काम इन डिमांड आहे, या गोष्टी जर तुम्ही डिटेलमध्ये शिकलात तर नक्कीच तुम्ही एक वर्क फ्रॉम होम थ्रू बेटर इन्कम जो असेल तर तो अर्न करू शकता. तर आपली एक सिरीज चालू आहे, मार्केटिंगची स्पेशल सिरीज, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फ्रीलान्सिंग कसं करायचं, म्हणजे आता जी आपण डिझाईन बनवली किंवा भरपूर आपण डिझाईन्स बनवतो, तर हे डिझाईन्स विकायचे कुठं, भरपूर जण तुम्हाला मोस्टली 99% लोक तुम्हाला सांगत नाहीत, बनवतात कसे तर ते सांगतात, तेही तुम्हाला 80-90% ट्युटोरियल जे असेल तर ते देतात. पण मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये ट्युटोरियल म्हणजे बनवायचं कसं, त्यासोबत मार्केटिंगची सिरीज चालू केलेली आहे की तुमचे जे डिझाईन्स असतील तर ते सेल कसे करायचे, कुठे करायचे, डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा, कॉन्टेंट प्लॅनर कशा पद्धतीने असायला हवं. तुम्ही कुठेही राहताय, तुम्ही एका ग्रामीण भागात राहताय, शहरी भागात राहताय, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून जे असेल तर ते कसं पोहोचायचं, तर भरपूर गोष्टी मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आपण एक छोटासा ट्युटोरियल बघूया, एक डेमो आहे, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच चेक करा आणि सगळे व्हिडिओज कम्प्लीट चेक करत चला, कारण व्हिडिओज मध्ये मी भरपूर टिप्स ट्रिक्स देण्याचा प्रयत्न जो असेल तर तो नक्कीच करत असते. तर आता बघा, हा मी तुम्हाला दाखवला कशा पद्धतीने मी बनवलेला आहे. तर मी न्यू चॅट घेते आणि नवीन चॅट मध्ये आपण नवीन काहीतरी डिझाईन जे असेल तर ते बनवूयात, ठीक आहे. जसं की मी प्रॉम्प्ट देते बघा, क्रिएट अ शॉप होर्डिंग, ठीक आहे, एका दुकानासाठी आपण होर्डिंग जे असेल तर ते रेडी करूयात, ठीक आहे. लँडस्केप मला हवा आहे, CAPE लँडस्केप मला हवा आहे. एक्झॅक्टली साईज काय हवी आहे त्या अकॉर्डिंगली एक्झॅक्टली साईज जे असेल तर ते तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. शॉप होर्डिंग लँडस्केप असायला हवा. नाव काय असायला हवं, ठीक आहे, तर ते मी इथे देते नाव, जसं की मी इथे देते गिरिजा आईस्क्रीम शॉप, ठीक आहे. ठीक आहे, शॉप नको, आईस्क्रीम, ठीक आहे, गिरीश आईस्क्रीम असं मी देते. आणि इथे मी देते मराठी, ठीक आहे, असं मी देते. त्याच्यानंतर फुल स्टॉप दिला. त्याच्यानंतर नेक्स्ट मला काय हवं आहे की ऍड इमेजेस ऑफ आईस्क्रीम, ओके, कलरफुल इमेज, आणि मोबाईल नंबर हवा असेल तर मोबाईल नंबर खाली तुम्ही लिहू शकता. जसं की मी 2 मोबाईल नंबर लिहिते, ठीक आहे. आणि बाकी काही अजून डिटेल तुम्हाला लिहायचं असेल तर नक्कीच तुम्ही लिहू शकताय. मला काय फारसे डिटेल्स लिहायचे नाही, इतके सफिशियंट आहेत, कारण आता एक्झॅक्टली रिक्वायरमेंटच माझी नाही. मी असंच एखादा डमी पोस्ट तुमच्यासाठी बनवून जो असेल तर तो दाखवते. पोस्ट क्रिएट होते, इथे बघा वरती न्यू चॅट म्हणून एक ऑप्शन असतो, इथे बघा वरती, इथे हा जो दिसतोय ना न्यू चॅट, त्याच्यावरती तुम्ही गेलात की तुमचे बाकीचे सगळे चॅट्स जे असतील तर ते तुम्हाला इथे दिसून जातात, ठीक आहे. तुम्ही काय काय सर्च केलेलं आहे तर ते सगळे चॅट्स जे असतील तर ते तुम्हाला इकडे दिसून जातात. आता बघा आपण हा बघतो, ठीक आहे,
हा जो चार्ट असेल तर तो बघतोय. म्हणजे तुम्ही चेंज करू शकताय. एकदा की तुम्ही ते प्रॉम्प्ट डिलीट ती ही डिलीट होणार नाही. तुमचा हा जो हिस्ट्री असेल तर तो इथे हिस्ट्रीमध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होतोय. जोपर्यंत तुम्ही हा डिलीट करत नाही तोपर्यंत हा इथून डिलीट होणार नाही. ओके. तर बघा आपला जे आहे शॉपचा होर्डिंग जो आहे तर तो रेडी झाला बघा. एक्स्ट्रा काय काय त्यांना लिहिलं जसं की थंडवा आनंदाचा प्रत्येक क्षण गोड बनवा, गिरीच्या आईस्क्रीम. येस बरोबर आहे. एकदा स्पेलिंग चेक करा कारण ते क्लिअरली लिहिलेलं असतं चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक्स, चेक इम्पॉर्टंट इन्फो. त्याने एक्स्ट्रा लिहिलं बघा याच्यामध्ये आपल्या आपणच चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, काजू काय काय लिहिलं. जर तुम्हाला हवा असेल तर ठीक आहे, नको असेल तर तुम्ही इथे करेक्शन्स करू शकता. ठीक आहे. जसं की काय चेंज करायचं असेल तर करेक्शन्स करू शकता. स्वाद जो नेहमी लक्षात, भरपूर काय काय आणि खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे. सिम्पली तुम्ही डाउनलोड करायचं, पण सेंड करताना मात्र ज्यावेळी तुम्ही पाठवणार ना तर त्यावेळेला तुम्हाला तो पीडीएफ मध्ये पाठवायचा आहे. आता एक्झॅक्टली साईज मी इथे लिहिलेली नाही, मी फक्त लँडस्केप सांगितलं. शॉपचं होर्डिंग ज्यावेळी तुम्ही बनवत असताय ना तर त्यावेळेला तुम्हाला त्याची जी काही साईज आहे, प्रत्येक दुकानाची बघा होर्डिंगची साईज असते ना, तर त्या साईजच्या अकॉर्डिंगली हा जो होर्डिंग असेल तर तो तुम्हाला बनवावा लागतो. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे डिझाईन्स कोणतेही डिझाईन्स असतील तर ते तुम्ही रेडी करू शकता. काही करेक्शन्स करायचे असतील तर इथे बघा डिस्क्राईब एडिट्स मध्ये तुम्ही करेक्शन्स करू शकता. ठीक आहे. मराठी करायचं आहे, इंग्लिश करायचं आहे, हिंदी बनवायचं आहे, कुठलेही डिझाईन्स बनवू शकता. ठीक आहे. इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची आहे, विजिटिंग कार्ड बनवायचं सेम ह्याच्यासाठी, तर ते सगळं जे असेल पूर्ण पॅकेज जे असेल तर ते तुम्ही क्लायंटला देऊ शकताय. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात इन्व्हिटेशन कार्ड. मी खूप सुंदर आणि खूप एक इम्पॉर्टंट ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करेन इन्व्हिटेशन कार्डचा, इंस्टाग्राम थीम इन्व्हिटेशन कार्ड. तर त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलवरती भरपूर युजफुल इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओज मी नेहमीच अपलोड करत असते, जे की आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज डेली मी अपलोड करत असते सकाळी बरोबर 11 वाजता. नक्कीच तुम्ही ते चेकआउट करा. तुम्हाला जर तुमच्या शॉपसाठी, तुमच्या व्यवसायासाठी अशा टाईपचा होर्डिंग जर बनवून हवा असेल ना तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या शॉपचं नाव, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ते, तुमचा मोबाईल नंबर असेल तुमच्या शॉपचा तर तुमचा मोबाईल नंबर आणि जे काही तुम्हाला डिटेल्स ऍड करायचे असतील तर ते मला खाली ऍड करून द्या. मोबाईल नंबर ऍड करायला विसरू नका. ज्यांचा शॉप असेल त्यांनी मोबाईल नंबर कंपल्सरी ऍड करा, सो दॅट त्या नंबरवरती मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्याची पीडीएफ फाईल जी असेल तर ती मी नक्कीच शेअर करेन. तर त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमच्या शॉपसाठी अशा टाईपचे डिझाईन्स बनवून घ्यायचे असतील फ्रीमध्ये तर तुमचे डिटेल्स जे असतील तर ते खाली मला डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त महिलांसोबत, तुमच्या मैत्रिणींसोबत, स्टुडंट सोबत त्यांना स्वतःचं काहीतरी पार्ट टाइम काम करायचं. जर माझ्या मैत्रिणी बघताय तर तुम्ही सुद्धा करू शकताय. जर तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल काहीतरी एक्स्ट्रा साईड इन्कम म्हणून तरी सुद्धा हे जे काम असेल तर ते तुम्ही करू शकता. नक्कीच भरपूर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून ट्युटोरियल शेअर करत असते. प्लेलिस्ट मध्ये बघा ग्राफिक्स ट्युटोरियल म्हणून एक स्पेशल प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळे ट्युटोरियल्स जे असतील तर ते चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला हे माझ्याकडून पर्सनली शिकायचं असेल, प्रॉम्प्ट कशा पद्धतीने द्यायचा, साईज वगैरे, कलर कॉम्बिनेशन, या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स म्हणजे एआय थ्रू ग्राफिक्स कसे बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याची बॅच आता सोमवारी म्हणजे 15 जून पासून जी असेल तर ती चालू होते. त्याची फीज फक्त आणि फक्त 499 रुपये असणार आहे. त्याच्या रेकॉर्डिंग्स सोबतच लाईव्ह गायडन्स तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुमचं काय मिस्टेक होते, काही समजत नाहीये तर लाईव्ह मध्येच क्लास आपला लाईव्हच असतो गुगल मीट वरती. तर लाईव्ह मध्येच तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते डायरेक्टली आम्हाला विचारू शकताय. डाऊट्स जे असतील तर ते तुमचे सॉल्व्ह होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, भरपूर अकॅडमीज मी बघितलेल्या आहेत व्हॉट्सअप सपोर्ट देतात, पण कॉल सपोर्ट किंवा लाईव्ह मध्ये प्रत्येक स्टुडंटचा डाऊट कोणी सॉल्व्ह करत नाही. तर माझ्या अकॅडमीमध्ये भरपूर आहेत तर त्या महिला आहेत ज्या की बिगिनर लेवलच्या आहेत आणि त्यांना खूप जास्त सपोर्टची गरज असते. आणि त्यामुळे मी जास्त फोकस करते की सपोर्ट टीम कशा पद्धतीने मी चांगली बनवू शकते. सपोर्टसाठी एक स्पेशल टीम मेंबर असतात इथे, सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत असतात. त्यामुळे सपोर्ट टीम कंटिन्युअसली चालू असते. मी अजून जास्त टीम मेंबर्स घेण्याचा प्रयत्न करते, कारण आपले स्टुडंट्सही तितकेच वाढलेले आहेत. त्यामुळे सपोर्ट जो असेल तर तो चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. तर त्यासाठी
तर नक्कीच तुम्हाला जॉईन करायचं असेल कुठलाही कोर्सेस, युट्यूब मास्टर क्लास आहे, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचा क्लास 16 जूनला चालू होतोय, त्यानंतर कॅनवाचा कोर्स आहे कम्प्लीट बेसिक टू ऍडव्हान्स, कम्प्लीट जर ग्राफिक्स तुम्हाला कॅनवा प्लस AI दोन्ही शिकायचं असेल तर कॅनवा आहे. त्याचसोबत भरपूर इतर वेगवेगळे वर्कशीट मेकिंग, डिजिटल प्रोडक्ट्स कसे बनवायचे, वर्कशीट्स कसे बनवायचे, तर या सगळ्या गोष्टी आपण स्किल्स जे असतील जे की तुम्हाला इन्कम जनरेट करून देऊ शकतात तर त्या आपण शिकवत असतो. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिटेलमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही, डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल डायरेक्टली करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असायला हवा तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. मार्केटिंगची सिरीज आहे स्पेशली अपलोड केलेली, प्लेलिस्ट मध्ये जावा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एकदा लिंक चेक करा. मार्केटिंगची कम्प्लीट सिरीज मिळेल, स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हिडिओज, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळ्या व्हिडिओज नक्कीच चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. बाय.